ही जी कमान होती सिंहगडाची ही तानाजी मालुसरेंनाच द्यावी असं का वाटलं शिवाजी महाराजांना? त्याचे अनेक कारणे आहेत. एकतर तानाजी मालुसरे हे अनेक मोहिमांमध्ये शिवाजी महाराजांच्या सहभागी होते. कोकणची मोहीम असेल, प्रतापगडची मोहीम असेल. अनेक विश्वासू, निष्ठावान आणि तसेच सगळं सैन्यच निष्ठावान होतं. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की सगळ्यात पहिले पूर्वी कोंढाणा म्हटलं जायचं. ओके, तर कोंढाणा टू सिंहगड नेमकी स्टोरी काय? सभासद बखर असेल, शेडगे बखर असेल, कुठल्याही याच्यामध्ये समकालीन साधनामध्ये घोरपडीच्या साह्याने तानाजी मालुसरेंगड चढला हे कुठं उल्लेख आलेला आहे. परंतु पुरंदर तहानंतर कोंढाणा गेला त्यांच्या मुघलांच्या ह्याच्यात, तर तो ठीक आहे, तो तह होता, थोड्या दिवसासाठी केला, पण त्यामुळं काही असा स्वराज्यासाठी धोका निर्माण झाला होता का? कुठलाही गड जिंकला हे कधी म्हटलं जातं? तर मंडळी, आज आहे आपल्यासोबत डॉक्टर नंदकुमार मते सर. तर विषय काय? विषय आहे सिंहगड. सिंहगड किल्ला हा काय आहे? त्याच्या मागचा इतिहास काय आहे? त्या गडावर अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्याच्यामुळे इतिहासात तो गड अजरामर झाला आहे? पूर्वी कोंढाणा म्हणून त्या गडाला ओळखलं जायचं. त्यामागे काय इतिहास होता? अशा कुठल्या प्रकारच्या लढाया लढल्या गेल्या सिंहगडावर? तर अशा बऱ्याच गोष्टींवर हा पॉडकास्ट खूप सुंदर झाला आहे. चला बघूया. नमस्कार मंडळी, तर गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आहे आपल्यासोबत डॉक्टर नंदकुमार मते सर. डॉक्टर म्हणजे त्यांनी बरेच जण, आपण ॲक्च्युली सिंहगड हे जर बघितलं तर एक चॅप्टर आपण बघतो आणि आपण सोडून देतो, पण हे सर जे आहे त्यांनी सिंहगडावरती PhD केलेली आहे. तर नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती स्वागत आहे. धन्यवाद. तर थोडंसं आपण हे घेऊ की सिंहगडवरती PhD करावं असं का वाटलं? कसं आहे, गड किल्ले महाराष्ट्रातल्या सगळ्याच तरुणांचं आणि शिवप्रेमींचं एक फार मोठं आशास्थान आहे. आणि मी राहतो खडकवासल्यामध्ये, गाव खडकवासला. घराच्या अंतरावरतीच सिंहगड जवळ आहे. पूर्वी ट्रेकला वगैरे जायचो त्यावेळी गडावरती जाणं व्हायचं किंवा लहानपणी वडिलांसोबत गेलो ना. परंतु मी ॲक्च्युली 1997 साली खडकवासला गावामध्ये एक शिवचरित्र अभ्यासवर्ग घेतला होता. ओके. आणि त्या अभ्यासवर्गामध्ये नीरजजी बेडेकर, शाहीर योगेश अशी मंडळी त्या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी आली होती. त्यापैकी एका व्याख्यानामध्ये शाहीर योगेश यांनी एक विषय मांडला की महाराष्ट्रामध्ये सुमारे 350 जर गड किल्ले असतील आणि त्या गड पायथ्याच्या परिसराच्या लोकांनी एक किल्ला संवर्धनासाठी, अभ्यासासाठी घेतला तर एक इतिहास पुढे येईल चांगला. तर ती गोष्ट डोक्यामध्ये राहिली होती. त्याच्या दरम्यान मी खडकवासला सरपंचही होतो गावामध्ये. आणि सरपंच झाल्यानंतर पुन्हा ही तर पदवी माझी होते, म्हणजे काहीतरी वेगळं करण्याची पहिल्यापासून एक छंद होता. आणि म्हणून ते वाक्य शाहीर योगेशांचं आणि गावाजवळ असलेला सिंहगड की आजपर्यंत त्याचे फक्त एक ठराविक वर्षापर्यंत इतिहास लोकांना माहिती आहे, त्याच्या पलीकडे काही माहीत नव्हतं. त्या अनुषंगाने मग ती एक मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली होती. आणि म्हणून 2009 साली मी मोडी लिपी शिकली भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये. आणि मोडी लिपी शिकल्यानंतर ते काही डॉक्युमेंट्स मोडी लिपी त्या काळचे आहेत, पुणे आर्काइव्हमध्ये आहेत किंवा आणखी काही उपवास, म्हणजे सुरुवात माझ्या आडनावापासून की ती एक उत्सुकता, आम्ही खडकवासला माझं गाव कसं, मग ते आडनाव कसं, आपला इतिहास किती मागे जातो, ह्या अनुषंगाने मोडी पेपर त्यावेळेचे उपलब्ध आहेत ते वाचायला सुरुवात केली. मग पुणे पुरावे लेखकार, पुणे आर्काइव्ह ज्याला म्हणतो आपण, तिथे जाऊन बसून मग ते मोडी पेपर वाचायला सुरू केलं. मग ते वाचता मग सिंहगडाचे रुमाल हाताला लागले आणि मग ते वाचायला सुरुवात केली. मग त्याच्यात म्हणजे जो 20-21 रुमाल आहेत सिंहगडाचे. एका रुमालामध्ये सरासरी 2000 कागद जरी म्हटलं तरी 40-50 कागद फक्त सिंहगडाचे मोडी लिपीतले, पेशवे काळातले जास्त आहेत. मग ती उत्सुकता निर्माण झाली. मग ते करत असताना आमचे एक सर आहेत, आमचे एक डेक्कन कॉलेजला होते, आमचे डॉक्टर श्रीकांत प्रधान म्हणून. त्यांनी म्हटले, नुसतं वाचून हे करून तू काय करणार आहे पुढं, मग काहीतरी ठोस काम झालं पाहिजे. बरोबर. आणि म्हणून मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तू डेक्कन कॉलेजला ॲडमिशन घे MA साठी. PhD करायचं तर MA पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. म्हणून MA ला ॲडमिशन घेतलं. मग त्यावेळी म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी मी 2013 साली ॲडमिशन घेतलं. 13-14-15 2 वर्ष मी तिथे MA केलं. म्हणजे त्या काळामध्ये काही प्राध्यापक माझ्यापेक्षा वयाने लहान होते, मुलं विद्यार्थी माझ्यापेक्षा लहान होते, पण थोडं ऑकवर्ड वाटायचं कॉलेज जाऊन रोज बसायचं. पण सलग 2 वर्ष मी डेक्कन कॉलेजला जाऊन MA तिथं मी केलं. फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. लगेच पुढं PhDला रजिस्ट्रेशन केलं आणि त्यासाठी सिंहगड हा विषय निवडला. सुदैवानं MA ला डेझर्टेशन करताना माझा सिंहगडचाच विषय होता. त्याच्यानंतर पुढे PhD पण सिंहगड या विषयावरतीच केली.
2015 डिसेंबरमध्ये माझं रजिस्ट्रेशन झालं होतं आणि जून 2021 माझी PhD पूर्ण झाली आणि आता त्याच विषयात पुढे मी पोस्ट डॉक्टरेट करतोय. आणखी एक Okay. विषय आहे. सगळ्यात पहिले असं विषय येईल की आपण जेव्हा सिंहगडावर बोलायला सुरुवात करू तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असा येतो की सगळ्यात पहिले पूर्वी कोंढाणा म्हटलं जायचं. हो. ओके, तर कोंढाणा टू सिंहगड नेमकी स्टोरी काय? कसं आहे, सिंहगडाची जेवढे आपण कागदपत्रामध्ये वाचन करतो किंवा काही ऐकू माहिती आहेत, सिंहगडाची मला हे माहिती असलेली 5 उच्चार सिंहगडाची येतात किंवा नावं येतात. मोहम्मद तुघलकाचा जो काळ होता ज्यावेळी तो आला त्या ठिकाणी, त्यावेळी त्याला त्यात कुंदियाना असा त्याचा उल्लेख येतो. ओके. त्याच्यानंतर पुढे त्याचा कोंढाणे असा अपभ्रंश येतो, कोंढाणा. कारण सिंहगडावरती अशी दंतकथा आहे की त्यावेळी कौंडिन्य ऋषींचा आश्रम होता, त्याच्यावरनं त्याला कोंढाणा हे नाव पडलं असं ते सांगतात. आणि मग कोंढाणा, मग कोंडाणे असे नाव येतं. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी तो सिंहगड जिंकला आदिलशाहीकडनं, त्यावेळी त्याला सिंहगड हे नाव ठेवले. पुढे आपण ते सविस्तर बोलूच त्या विषयावर. बरोबर. आणखी एक नाव येतं की ज्यावेळी औरंगजेबाने हा 1703 साली जिंकला होता एप्रिलमध्ये, त्यावेळी त्याला त्याचे बक्षिंदा बक्ष असं नाव ठेवलं होतं. बक्षिंदा बक्ष. बक्षिंदा बक्ष. आणखी एक नवीन माहिती की वि.स. जोगळेकरांचं सह्याद्री पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला महापुरुष पर्वत म्हणतात, असंही त्याचा उल्लेख आलेला आहे. ओके. अशी नावं मिळतात त्यात. काय म्हणजे स्वराज्यासाठी सिंहगड हा किती महत्वाचा मानला जातो? काय आहे वैशिष्ट्य सिंहगडाचं? सिंहगडाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं ना, तर एक तर त्याचं लोकेशन, भौगोलिक जी त्याची सिच्युएशन लोकेशन आहे, पुण्याजवळ आहे. दुसरी गोष्ट, सिंहगडाची परंपरा फार पूर्वी, म्हणजे शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले बांधले त्याच्याही पूर्वी हा सिंहगड अस्तित्वामध्ये होता. अगदी सातवाहन काळापर्यंत देखील त्याची प्राचीनता मागे जाते. आणि सातवाहन काळापासून सिंहगडावरती मानवाचा वावर होता. ओके. पुढे त्याच्यानंतर मग कधी शिलाहार काळामध्ये त्याला एक संरक्षणात्मक स्वरूप प्राप्त झालं, तटबंदी, दरवाजे वगैरे असतील. आणि मग आपण पुढचा प्रवास आपला माहिती आहे सगळा. परंतु पुण्याजवळचं प्रमुख ठिकाण असल्यामुळं पुणे शहर, पुण्याला जेवढी प्राचीन परंपरा आहे, वारसा आहे, त्या अनुषंगानं सिंहगडाला देखील तेवढा प्राचीन वारसा आहे. कारण पुणे शहर ताब्यात ठेवायचं म्हटलं तर सिंहगड हा आपल्या ताब्यामध्ये असणं प्रत्येक राजवटीला वाटायचं. त्यामुळं सिंहगडाचं एक वेगळंच महत्त्व महाराष्ट्रामध्ये स्वराज्यात राहिलेलं आहे. सिंहगडाची जी मोहीम होती, तर मोहिमेच्या सुरुवातीला त्याचं आपल्या लष्करी आणि राजकीय परिस्थिती काय होती? सिंहगडाची मोहीम म्हणजे सुविधा तानाजी मानसुरींची मोहीम आहे. बरोबर. 1670चा काळ होता. खरं तर परिस्थिती अशी होती की त्यावेळी 1666 छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरनं सुटून औरंगजेबाच्या कैदेतनं आले स्वराज्यामध्ये राजगडला. 1666 ते 4 फेब्रुवारी 1670 हा दिवस इथे तारीख आहे, ज्यावेळी तानाजी मालुसरेंनी हा गड स्वराज्यामध्ये आणून दिला. 1666 महाराज स्वराज्यामध्ये परत आल्यानंतर सुमारे 3.5-4 वर्ष शिवाजी महाराजांनी कुठलीही ॲक्टिव्हिटी, म्हणजे कुठलं आक्रमण किंवा काही लढाई करायची असं काही धोरण दिसत नाही. या संपूर्ण 3.5-4 वर्षामध्ये राजगडला आल्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये तहात गेलेले किल्ले असतील, मग आपण थोडं ज्याला म्हणतो की आपण थोडं सिंहावलोकन किंवा मागोवा घ्यायचा त्या गोष्टींचा, की आपण कुठं कमी पडतोय किंवा आपल्याला आणखी काय केलं पाहिजे भविष्यामध्ये. त्या अनुषंगाने त्यांनी विचार केला आणि 3.5-4 वर्ष हे त्यांनी धोरण आखलं होतं. टप्प्याटप्प्यात शांततेने त्यांनी एक पाऊल उचलायला सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात 23 किल्ले जे सिंहगड सईद दिले होते मोगलांना, त्याची सुरुवात सगळ्यात पहिला किल्ला हा सिंहगड शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये आणला तानाजी मालुसरेंच्या योगदानात. 4 फेब्रुवारी 1670 ती लढाई झाली होती आणि त्याच्यात त्यांना बलिदान प्राप्त झालं, परंतु सिंहगड स्वराज्यामध्ये आला होता. ही जी कमान होती सिंहगडाची, ही तानाजी मालुसरेंनाच द्यावी असं का वाटलं शिवाजी महाराजांना? त्याची अनेक कारणे आहेत. एकतर तानाजी मालुसरे हे अनेक मोहिमांमध्ये शिवाजी महाराजांच्या सहभागी होते. कोकणची मोहीम असेल, प्रतापगडची मोहीम असेल, अनेक विश्वासू, निष्ठावान आणि तसेच सगळं सैन्यच निष्ठावान होतं. परंतु त्यागी ज्याला म्हणता येईल आपल्याला, असं एक धाडसी, जसे कोंडाजी फरजाती, असे अनेक रत्न महाराजांना मिळालेली होती, तसे एक तानाजी मालुसरे होते. आणि महत्त्वाचं म्हणजे सिंहगडाच्या त्यांना अगोदरची माहिती होती. 3 एप्रिल 1663 एक पत्र शिवाजी महाराजांचं आहे, निळपंत मुजमदार आणि मोरपंत पेशवेकर यांना पाठवले, की त्यात सिंहगडावरती काहीतरी दगा फटका झाला आहे किंवा काही लोक फितूर व्हायचा विचार करतायत. त्यावेळी तो सिंहगड आपल्या ताब्यामध्ये होता, स्वराज्यामध्ये होता. आणि मग त्यासाठी तुम्ही
तानाजी नाईक असं म्हटलं त्यामध्ये, काही दरेकर एक नाव आहे त्याच्यामध्ये. ह्या लोकांना घेऊन सिंहगडावरती जाणं, तिथं जे कोण लोक चुळबुळ करतात त्यांना बाजूला करणं, चांगली विश्वासी माणसं त्यामध्ये नेमणं आणि बंदोबस्त लावून परत येणं, हे महाराजांनी जबाबदारी त्यांच्यावरती दिली. त्यावेळी तानाजी मालुसरे त्यामुळे त्या जबाबदारीमध्ये होते. ओके. याचा अर्थ सिंहगडाची खडाखडा माहिती तानाजी मालुसरेंना होती आणि त्यांचं वास्तव्य त्या पलीकडच्या परिसरामध्ये अगदी प्रतापगडच्या पायथ्याच्या उमराट किंवा त्या परिसरामध्ये असल्यामुळं तिथल्या वाटा, राजगड हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. कमी सैन्य होतं, पण तेव्हाच्या काळात सैन्य कमी होतं शिवाजी महाराजांकडे, पण म्हणजे तरी पण ते वरचढ ठरले सगळे मावळे. हे कशामुळे शक्य झालं म्हणजे सिंहगड? नेहमीप्रमाणे त्यांची गेलिमिक आवाज ही नीती होती. एकतर सह्याद्रीसारख्या दुर्गम भागामध्ये गड किल्ल्यावरती आक्रमण करून किल्ला घ्यायचा हे इस्लामिक राज्यकर्त्यांना थोडंसं जड जायचं. ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणता येईल किंवा त्याला गनिमी कावा म्हणता येईल, ही त्यांच्याकडे ती देण नव्हती तेवढी, किंवा त्याला ते तेवढे त्यांच्याकडे मुबलक मनुष्यबळ होतं, सैन्यबळ जास्त होतं. त्याच्यामुळं गनिमी कावा हा आपल्या यांचा स्वराज्याचा एक मोठा पैलू होता आणि तो पैलू कमी सैन्यामध्ये कसा आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल हे महाराजांची शिकवणच होती. त्याच्यामुळं मोजक्या 500 सैन्यानिशी गडावरती त्यावेळी 1500 सैन्य होतं मोगलांचं. उदयभान राठोड तिथं राजपूत किल्लेदार होता आणि त्याला तोंड द्यायचं. तर त्यासाठी गनिमी कावा आणि रात्रीची वेळ ह्या गोष्टी योग्य होत्या आणि ती त्यांनी तिथं इम्प्लिमेंट केल्या. समजा एका वाक्यात सांगायचं म्हटलं की सिंहगडाने स्वराज्याला काय दिलं, तर कसं सांगता येईल? सिंहगडाने जर तानाजी मालुसरेंचं उदाहरण घ्यायचं तर सिंहगडाने स्वराज्याला स्वराज्य निष्ठा दिलेली आहे. ओके. निष्ठा काय असतं ना हे तानाजी मालुसरेंकडे शिकावं, कारण खरोखर घरचं लग्न बाजूला करून आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं हे नेमकं ही स्टोरी पण काय आहे, म्हणजे लगीन कोण जाण्याचं? खरं तर त्याच्यामध्ये राजगडला शिवाजी महाराज होते आणि जिजाऊ साहेबांसोबत होते. त्याच्यानंतर मग ते विचार डोक्यामध्ये त्यांची सुरू होती की आता पुन्हा मोहिमा सुरू करायच्यात, गेलेलं स्वराज्य किंवा गेलेले किल्ले पुन्हा आपल्याला मिळवायचे. बरोबर. त्याची सुरुवात तर कारण राजगडवरून सिंहगड सहज दिसतो. बरोबर आहे. ते विचार डोक्यात आले की आपलं सिंहगड घ्यायचं. हे मोहिमेवर कोणाला पाठवायचं असं काही ठरलेलं नव्हतं की हीच व्यक्ती निवडायची. अनेक लोक इतिहासामध्ये स्वतःहून पुढे आले, जसं कोंडाजी फजलचं म्हणतं की महाराज मी घेतो पणाला, मला जबाबदार त्या, असं एक उदाहरण होतं. तसं तानाजी मालुसरेचं मुलाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला ते राजगडावरती गेले होते. त्यावेळी ते आपण ठीक आहे, भले ती एक ओरल ट्रॅडिशन असेल, त्याला कागदीपत्र पुरावे नसेल, परंतु किंवा का चिंतेमध्ये आहात तुम्ही, तर बाबा हे सिंहगड घ्यायचा विचार करतोय. मग त्यावेळी त्यांचं ते उदाहरण की महाराज मी घेतो. मग तेव्हा महाराज म्हटले की तुम घरी लग्न कार्य आहे आणि मग ते सोडून नाही म्हटलं मी घेणार म्हटले, आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाच. कारण कसं आहे की सिंहगड जिंकणं तेव्हा खूप कठीण होतं, कारण म्हणजे अशी नेमकी उदयभान यांची कशी, म्हणजे नेमकं का लोक घाबरून होते त्यांना, की अशी भूमिका कोण काय होती उदयभान? पर्सनॅलिटी होती उदयभानाची. उदयभान अफजल खान इतका क्रूर नव्हता खरं तर. परंतु राजपूत हे किती लढवई होते, जसं की यांनी मिर्झाराजा जयसिंगाने तह केला, औरंगजेबाची मोठी जबाबदारी स्वीकारून त्यांनी ते त्याला बाकी कोणाला यश नाही आलं, पण मिर्झाराजाला यश आलं होतं की त्याने तह करून महाराजांना आग्र्याला पाठवलं. आणि त्याच घराण्यातील किंवा राजपूत ह्याच्यामधला हा उदयभान राजपूत होता आणि त्याचं तोही त्या राजवटीशी अतिशय निष्ठावान विश्वासू होता आणि पराक्रमी होता तो. तर त्यामुळे ती जबाबदारी त्याला ती किल्लेदार म्हणून सिंहगडाची दिलेली होती. आपण ह्या लढाईत बघतो की हे जे युद्ध केलं गेलंय हे रात्री केलं गेलंय, ओके, आणि याची चढाई कठीण होती आणि मेन गोष्ट हे म्हणजे काठावरून काहीतरी केलं गेलंय असं म्हणण्यात येतं. तर म्हणजे याचं नेमकं का निर्णय घेतला गेला असा की रात्रीच करायचं आहे, असं निर्णय का घेतला गेला? महाराजांच्या बऱ्याचशा लढाया ह्या रात्री झाल्या. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गनिमी कावा हे त्यांचं एक मुख्य धोरण होतं आणि कमी सैन्यानिशी कमी वेळेमध्ये एखादी मोहीम फत्ते करायची याचं टायमिंग साधता आलं पाहिजे. ते टायमिंग रात्री, कारण जवळजवळ 3.5-4 वर्ष कुठली ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रात जास्त आक्रमणाची झालेली नव्हती. त्यामुळे बऱ्यापैकी शिथिलता म्हणता येईल अशी आलेली होती. आणि थोडंसं गाफील असणं हा प्रकार उदयभानाच्या बाबतीत झालेला होता. रोजच रुटीन सैन्य सांभाळायचं आणि गडाची काय असेल तर नियोजन ठेवायचं फक्त. परंतु तशा परिस्थितीमध्ये रात्रीची वेळ निवडायची, कारण की त्यावेळी 2 गोष्टी आहेत. तर माघ वद्य अष्टमीची रात्र होती ती, आणि माघ वद्य अष्टमीला गडावरती जी काही मेट आहेत त्यापैकी एक मेट आहे अमरीबाचं मेट किंवा ज्याला जोरकर मेट असंही म्हणतात. त्या अमरीबाच्या मेटावरती तिथे एक भैरवनाथाचं ठिकाण आहे. ओके. तर त्या भैरवनाथाची उत्सव दर 3 वर्षांनी त्यावेळी व्हायचा, माघ वद्य अष्टमी या तिथीला. ओके.
तर मेटावरतीची काही वसाहत होती, काही 4-8 घरं असतील, ती लोक त्या ठिकाणी जमायचे आणि रात्री तो गोंधळ करायचे, जागरण गोंधळ देवाचं करायचे. आताही ती परंपरा आहे. पूर्वी 3 वर्षांनी व्हायची, आता त्या लोकांनी आपण थोडं लोकांना जागरूक झाल्यामुळे तर दरवर्षी तो कार्यक्रम होतो. बरोबर. आम्ही त्या रात्री त्या ठिकाणी त्याच तिथीला आम्ही त्या ठिकाणी जातो. तो एक वेगळा अनुभव असतो. तर तो तिथं त्या ठिकाणी होता आणि त्या अष्टमीला ते तानाजी मालुसरेंना चांगलं माहिती होतं. तो जो घेरे सर नाईक खंडोजी कोळी नाईक कोळी जो होता त्या ठिकाणी, कारण राजगडावरनं हे सगळं जबाबदारी घेऊन तानाजी मालुसरे त्या परिसरातनं आले आणि खामगाव मावळ परिसरात येऊन त्यांनी त्या मेटावरती ते आले होते. मग तिथं ते येऊन ते देवीच्या गोंधळामध्ये आपण पोवाड्यामध्ये ऐकलं, 100% जरी त्यातली सत्यता नसेल तरी काही अंश त्याच्यामध्ये आहे. आणि मग तिथे ते गोंधळ त्यांनी करून रात्रीच्या वेळेला त्यांनी ती चढाई केली. रात्रीची वेळ का, तर त्यांनी रेखी केली होती, गडाची त्यांना माहिती होती. तो जो द्रोणागिरीचा कडा होता त्याला नंतर आपण तानाजी कडा म्हणतो. तो कडा त्या मानाने तिथं तटबंदी नव्हती, कारण तसं ते नैसर्गिकरित्या ते तसा कठीण होता, तो स्टीप एकदम. तर त्या बाजूने कोणी येईल असं स्वप्नात देखील कोणाला वाटलं नसेल, म्हणून ती बाजू निवडली आणि रात्रीची निवडली. कारण ती वेळची जी तिथी आहे अष्टमीची, आता त्या तिथीला बऱ्याचदा खाली गेलोय त्या दिवशी, त्यामुळं साधारणतः रात्री मध्यरात्री 2 वाजता चंद्रोदय होतो. तुम्ही ज्यावेळी गडावरती चढायला सुरू करता मेटावरनं त्यावेळी पूर्णपणे अंधार असतो. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही गडावर जाता त्यावेळी मग चंद्रवरती आलेला असतो. तर हे त्यामागचं कारण आहे. कसं आहे की आजकालचे जे मुलं मुली असतात ते सिंहगडावर जातात, फोटो काढता, खाली येतात. तर तुमच्या दृष्टिकोनातनं आजकालच्या पिढीने काय बघितलं पाहिजे सिंहगडावर गेल्यानंतर? बऱ्याचदा काय, आता जेव्हा मला सुद्धा ही दृष्टी नव्हती, ती एक रिसर्च केल्यानंतर त्याच्या आधी सुद्धा मी सुद्धा अनेक सिंहगडला गेलो. माझं इथेच फिरणं, पिठलं भाकरी खाणं आणि येणं खाणे. तो आता जनरेशन जी जाते, बऱ्याचदा काय होतं, दंतकथा किंवा काही आता आपण नुकताच तानाजी चित्रपट येऊन गेला किंवा सुभेदार येऊन गेला, त्यामध्ये नागिन तोप दाखवली की तिथून राजगडावरती मारा केला होता. आता गडावरती काही तोफा आहेत आताही. मग ते एकदा आपण एक नाव पाडलं, कोणी सांगितलं की सगळे लोक त्याला तेच म्हणायला लागतात. मग गडावरती आता एक तोप आहे, मग तिथं ते म्हणजे मी बऱ्याचदा जातो थोडे ऐकायला पर्यटकांच्या गप्पा मिळतात. बरोबर. इथे नागिन तोप कुठे आहे, मग ती तिथे ही नागिन तोप आहे. मग असं काहीतरी ते चुकीचं सांगलं जातं. परंतु जेवढे आपण गड अभ्यास दृष्टीने पाहिला होतो की अनेक पुस्तकं उत्तर सिंहगडावरची आहेत, त्यांनी रिसर्च फार पुरातत्वीय दृष्ट्या त्यांनी केलं आहे, म्हणजे बिहाइंड रिटन डॉक्युमेंट्स त्याच्याही पलीकडे मी गेले. त्यामुळं तरुण तरुणी असतील, मुलं असतील, ज्यावेळी आपण थोडंफार वाचतो ती क्युरियोसिटी पाहिजे की आपण वाचल्यानंतर ती लोकेशन कुठे आहे. बरोबर. गडावरती दुर्दैवाने काही गोष्टी अशा आहेत की आता पूर्वी एक ठिकाणी एक असा हाताचा एक शिळा मांडलेली, तो सतीचा हात आहे. म्हणजे कोणीतरी स्त्री त्यावेळी तिचा पती त्या युद्धामध्ये लढाईमध्ये मरण पावल्यानंतर, वीर मरण आल्यानंतर ती सती गेली तिथं, म्हणून तिचा ते बांगड्याचा हात उभा केलाय. पण पूर्वी तिथं बोर्ड होता की तानाजीचा हात म्हणून. नंतर ते काही लोकांनी सुचना केल्यानंतर मग तानाजीचा हात तुटला ती जागा, आताही तसंच बोर्ड येतो. तर ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे लोकांना उत्सुक, आपण जर तुम्ही जरी गेलात किंवा हे काय बांगड्या दिसत हातामध्ये, मग ही कशी काय ती जागा असेल. बरोबर. किंवा लोकेशन आहे किंवा मग राजा महाराजांची समाधी, बऱ्याच लोकांना तिकडे जातही नाही कोणी, छत्रपती राजा महाराज समाधी त्या ठिकाणी. फक्त आता जो गडावरती स्वराज्यनिष्ठ शिल्प उभं केलंय कॉर्पोरेशनने, महानगरपालिकेने, तिथं जाऊन सेल्फी वगैरे फोटो काढून तेवढंच माहिती आहे. पण बाकीच्या जागा माहितीच नाहीत लोकांना किंवा त्याबद्दल कोणी विचारत पण नाही. म्हणजे मी जवळ काही अनेक जागा आहेत. म्हणजे उदय भानाचं आता वरती एक स्मारक आहे, ते आता ते पूर्ण फक्त ते चौथरा राहिलं फक्त शिल्लक आहे. कल्याण दरवाजा आहे, पण कल्याण दरवाजामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत त्या दरवाजामध्ये ते लोकांना माहित नाहीये. बाबा गड या काळात होता, अस्तित्वामध्ये 13व्या शतकामध्ये वगैरे होता, मग त्याचे काय वैशिष्ट्य पाहायला मिळतात गडावरती. कोंडाणेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये ती जी काही स्थापत्यशैली मंदिराची चौकट आहे, नॉरशाखा आहे, त्याच्यामध्ये यादवकालीन शिल्प पाहायला मिळतात. मग ते क्रॉस चेक आपण कधी करतो, ते करायला पाहिजे लोकांनी. अशा अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये. आणि आता झालं काय की तुम्ही जे म्हटले की ह्या गोष्टी लोकांना माहिती नाही, ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्याच्यावरती काही काळजी घेतली जाते का सध्याच्या स्थितीला? आता मध्ये काय झालं, मी गाईड ट्रेनिंग प्रोग्राम गडावरती घेतला होता. आता 25 तरुण मुलांना मी शिक्षण दिलं होतं, प्रशिक्षण दिलं होतं. 25 पैकी फक्त आता 2च मुलं ऍक्टिव्ह आहेत तिथं, की जी वस्तुस्थितीला धरून पुराव्यावरती आधारित लोकांना सिंहगड सांगतील. बाकी मग पोवाडे आणि याच्यामध्ये काही पारंपरिक पद्धतीने चालू आहे तेच माहिती आहे, बाकी काय लोकांना माहिती. तानाजी मालुसरेंच्या बलिदानातनं मावळ्यांना काही परिणाम झाला का त्या काळामध्ये? पर्टिक्युलर सिंहगडाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण त्या पोवाड्यामध्ये आपण उल्लेख आहे की बाबा सूर्याजी मालुसरे कल्याण दरवाजावरती येणार होते. मग तानाजी मालुसरे पडल्यानंतर थोडी चलबिचल झाली आणि काही सैन्य परत जायला लागलं. यांनी सूर्याजी मालुसरेंनी ते दोर कापले परतीचे असं आपण ऐकतो. आणि मग
त्यांना पुन्हा प्रेरणा देऊन लढायला प्रवृत्त केलं असं. परंतु ते प्रासंगिक असेल, परंतु याचा फार मोठा परिणाम झाला नाही, कारण त्या बलिदानातनं अनेक प्रेरणा होऊन पुढं मी सांगितलं मग की पहिला किल्ला स्वराज्यामध्ये तहानंतर 4 वर्षांतर पहिला आला तो सिंहगड आला, आणि मग तिथून पुढे मालिका सुरू झाली. सिंहगडानंतर अनेक किल्ले स्वराज्यामध्ये सुरू झाले. ती एक प्रेरणाच होती ना ते. म्हणजे त्यांचं बलिदान हे व्यर्थ गेलं नाही नाही. ऍक्च्युली. आता ते घोरपड जे काय म्हणतात ते घोरपडे होतं ना, कसं आहे ते की ते घोरपडीचे नाही, आता वस्तुस्थिती पाहिली तर घोरपडे बंधूंनी दोर लावून कडा चढला यालाही कुठं कागदपत्र पुरावा नाही आहे. परंतु एक परंपरा अशी होती की त्याच्याबद्दल काही आता दुमत आहे काही लोकांचं, की जे घोरपडे हे आडनाव कशावरनं पडलं. भोसले आडनाव पहिलं एका शाखेचं होतं, आणि त्या भोसलेच्या घराण्यातील 2 व्यक्तींनी घोरपड लावून एक किल्ला महाराष्ट्रात किंवा कर्नाटक उत्तर एक सर केला, म्हणून त्यांना घोरपडे आडनाव पडलं असं एक ते सांगितलं जातं. म्हणून त्याच्याशी जवळ एक साध्य आहे. दुसरी गोष्ट, गड आला पण सिंह गेला ही कादंबरी, किंवा नंतरच्या काळात मध्ये 1819 शतकामध्ये पोवाडा प्रसिद्ध झाला, त्याच्यामध्ये घोरपडेचा उल्लेख आलाय. त्यामुळे ती शक्यता गृहीत धरून काही नाही, मग तीच खरं मानायला लागली. घोरपडेनी हे केलं, पण सभासद बखर असेल, शेडगे बखर असेल, कुठल्याही याच्यामध्ये समकालीन साधनामध्ये घोरपडेच्या साह्याने तानाजी मालुसरे गड चढला हे कुठं उल्लेख आलेला नाही. परंतु तसा प्रयत्न केला गेला होता. म्हणजे आपला पुढचा प्रश्न नसेल तर मी आताच त्यात कव्हर करतो की 23 फेब्रुवारी 1938ला ज्यावेळी 1818ला ब्रिटिशांनी सिंहगडावरती ताबा घेतला, आणि त्याच्यानंतर 120 वर्षांनी 1938 साली तानाजी मालुसरेची पुण्यतिथी सिंहगडावरती साजरी केली गेली. पुण्यातले एक सिंहगड स्मारक मंडळी होती, तानाजी स्मारक मंडळ, गुह सरदेसाई नावाचे गृहस्थ, त्यांनी ती चालू केली. आणि त्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात पहिला कार्यक्रम, जाहीर कार्यक्रम झाला स्वातंत्र्याच्या अगोदर 120 वर्षांनी. त्यावेळी तिथं 5,000 लोक जमली होती त्या अभिवादन करण्यासाठी तानाजी मालुसरेंना. त्यावेळी जे काही तिथं खेळ खेळणे आले, जे काही स्पर्धा घेतल्या, त्याच्यात घोरपडीने गड चढायची एक स्पर्धा आयोजित केली होती. ओके. आणि त्या स्पर्धेमध्ये त्यावेळी काही वन्यजीव कायदे एवढे स्ट्रिक्ट नव्हते, त्यामुळे घोरपड पाळायची परवानगी होती. केसरी पेपरमध्ये याची बातमी आहे त्यावेळेच्या, की असा असा उपक्रम आहे, सहभागी व्हा, तुम्हाला बक्षीस मिळेल, पण घोरपड स्वतः आणायची असं सांगितलं होतं. तर ते काही लोकांनी त्यात सहभाग घेतला होता. त्यामध्ये पुण्यामधले नारायण भट, काशीनाथ भट नामदोशी नावाचे गृहस्थ होते. त्यांचा त्या केसरी पेपरमध्ये फोटो आहे, त्यांनी अशी घोरपड अशी पकडलेली अशी. आणि मग त्यांनी ते प्रयत्न केला, कुठल्या कड्याने चढले ते माहीत नाही, उल्लेख नाही, परंतु त्यांनी शेपटाला दोर बांधून घोरपडवरती पाठवली, आणि त्याला धरून ते मागून वरती प्रयत्न करत होते काढा चढायचा. हा, ते 20 फूट वरती गेले, पण चढले. पण ते खाली आपल्यासारखे काही लोक हौशी पाहायला ते होते, मग टाळ्या अमुक तमुक ते जरा चेअरअप केलं त्याला. त्या गोंधळामध्ये घोरपड बिथरले, आणि तिथं शेपूट त्याच्या हाताला लागला, तर फटकापासून तो खाली पडला. मग तो त्याला जखम झाली, वाचला तो, बरोबर. पण तो असा उल्लेख मिळतो. म्हणजे प्रॅक्टिकली पॉलिसी रिलेशन म्हणजे हा वर्ग तोच. त्यामुळं शेपटी तोडणं, हा, म्हणजे काय ते आता सुद्धा घोरपडीच्या शेपटीमध्ये खूप ताकद असते. आणि महाकाय घोरपडी आपण आताही काही ठिकाणी पाहायला मिळतात, की किती लांब, मगरीसारख्या लांब लांब मोठ्या ताकदीच्या घोरपडी असतात तिथे, पण त्याचा पुरावा कुठे नाही की तानाजी मालुसरेंनी हे केले. पण मग एवढा असा तो कडा होता, त्याचा काय पुरावा, तो कसा चढला असेल, किंवा पहिला माणूस तिथं हा, मग त्याचं शक्यता अशी आहे, जसं सभासद बकरीमध्ये म्हटलं की वानराप्रमाणे माळा लावून चढले. म्हणजे दोरीच्या माळा असायच्या, जसं सर्कशीमध्ये आपण ते शिड्या पाहतो ना, इकडून तिकडे झुले, ते त्याला माळा असतात, तशी ती शिडी फ्लेक्झिबल दोरीची, ती सोबत घेऊन एखादा काटक मावळा, खरोखर त्यावेळी तो कदाचित रॅपलिंग करत, क्लाइम्बिंग करत वरती गेलेला असेल, जो वजनाला हलका असेल, त्याचं वजन कमी असेल, आणि तो त्या काटकापर्यंत ठराविक ठिकाणी तो जाऊन थांबला, असं सोबत नेलेला दोर तो कुठेतरी तिथे अडकवला, आणि तिथं ती माळ खाली सोडली, आणि मग त्या माळेने बाकीचे लोक वरती गेले. पण ती माळ केवढी पाहिजे हे पण कसं कन्सिडर केलं? हा, पण त्याला ज्यावेळी तुम्ही मेटावरनं वरती येता, मी सांगितलं ना, रेखी केली होती, त्याचा अभ्यास पूर्ण होता ना, की किती अंतर असेल, किती वेळ लागेल. मेटावरनं वरती अंतर जो पहिला टप्पा लागतो डोंगर माथ्याचा, तिथून जो कडा सुरू होतो, तसं वरती पाहिला की दिसतो तो, आणि तिथं त्याला तटबंदी नव्हती. बरोबर. त्यामुळे ते शक्य झालं. तटबंदी नव्हती, शिवाय तिथनं जे काही गडावरचं जे काही नाला किंवा पावसाचं पाणी, ड्रेनेज किंवा कचऱ्याचा भाग, दुर्लक्षित भाग, की जिथं गरज नव्हती सैनिक ठेवायची, बंदोबस्त ठेवायची, तोच तो भाग होता. आता तुम्ही गेला तर पाहता येईल तिथं, की तिथं नंतरच्या काळात तिथं तटबंदी केली ह्या प्रसंग घडल्यानंतर, त्याला अजून भक्कम केलं, परंतु त्यावेळी तटबंदी नव्हती. त्यामुळे तिकडे नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी
विठोजी कारखाने नावजी बलकवडे यांनी सुद्धा 1693 साली गड पुन्हा स्वराज्यामध्ये ह्याच पद्धतीने आणला होता आणि त्याच्यामध्ये उल्लेख आहे की त्यांनी माळा लावून गड चढलेला होता, आक्रमण केलं होतं. त्यामुळे ते शक्य आहे. प्रत्येक मोहीम बऱ्याच वेळा असतं, मोहिमा असतात किंवा एखादी गोष्टी करायची असते, तर तेव्हा कुठला एक टाइम ठरतो किंवा टायमामध्ये झालं पाहिजे, किती दिवस लागत असतात. तर ह्या काळामध्ये असं काही इतिहासात लिहिलंय का की ह्या मोहिमेला एवढा दिवस लागले, एवढ्या दिवसापासून प्लॅनिंग चाललं होतं, असं काही इतिहास तसे उल्लेख नाही कुठे म्हणजे तुझे उल्लेख अजिबातच नाही कुठं. ओके. पुरंदर तहानंतर कोंढाणा गेला त्यांच्या मुघलांच्या ह्याच्यात, हं. तर तो ठीक आहे, तो तह होता, थोड्या दिवसासाठी केला, पण त्यामुळं काही असा स्वराज्यासाठी धोका निर्माण झाला होता का? सिंहगडाच्या होते मग हा, सिंहगड पुरंदरच्या तहामध्ये गेल्यानंतर निश्चित झाला. कारण त्यावेळी कसं झालं की सुदैवानं महाराजांची दूरदृष्टी एवढी होती. राजगड दक्षिणेला आहे, पूर्वेला पुरंदर आहे आणि सिंहगड इथे आहे. सिंहगडाच्या दक्षिणेला राजगड आहे आणि पूर्वेला पुरंदर आहे. बरोबर राजगड दिला नव्हता हम्म. तहामध्ये, पुरंदर दिला. मागितला होता का राजगड पण? तसा काय उल्लेख मिळत नाही. उल्लेख म्हणजे काही 23 झाली कदाचित झाली असेल चर्चा की नाही मग हार होऊ द्या, का ती राजधानीचा किल्ला होता त्यावेळी तो बरोबर महाराजांचा राजगड. त्यामुळे तो दिला नव्हता, परंतु सिंहगड दिला आणि हे दिला. परंतु सिंहगड दिल्यानंतर जी काही एक पोकळी निर्माण झाली सुरक्षेच्या बाबतीमध्ये, स्वराज्याला धोकाच होता ना. कारण विजापूरकडनं येणारी आक्रमणं जी असतात ती पुरंदर शिरवळ, पुरंदर तो भाग, बरीचशी आक्रमणं त्या कल्याण दरवाजाकडनं सिंहगडावरती आली. पुणे दरवाजाचा वापर जास्त नंतर सुरू झाला नंतरच्या काळामध्ये, परंतु जास्त करून कल्याण दरवाजाचा वापर व्हायचा. त्यामुळे पुणे शहर आणि परिसर हा जर सुरक्षित पाहिजे तर सिंहगड हा ताब्यामध्ये असायलाच हवा होता. त्यामुळे तो देण्यानं तसं फार मोठं नुकसान झालं होतं, एक धोका निर्माण झाला होता. आणि त्या काळामध्ये म्हणून महाराजांनी शांतपणे विचार करून पुन्हा ही मोहीम राबवली. म्हणजे दुसरा कुठला किल्ला नव्हता की तिथून संरक्षण करावं पुण्याचं? सिंहगड एकच किल्ला होता, सिंहगड जास्त झाला. राजगड वगैरे सगळं राजगड राजधानीचा किल्ला होता बरोबर आणि पुणे जवळचा, सिंहगड खूप जवळचा. बरोबर. पुणे त्यावेळी तो काही घाट रस्ता नव्हता. आता आपण जे गाडीने वरती जातो, परंतु जे सडकेचे मेटे जे तातखरवाडीकडनं आपण ट्रेक ठेवतो आता लोक येतात, तो प्रचलित होता. आणि कमी सैन्य होतच आपलं, आणि शिवाय खालून आपण वरती चढतोय, ते चढल्यानंतर दमलेले पण असणार सैन्य निश्चित. आणि तिथं ती फ्रेश असलेली सैन्य, तर त्याच्यात कसं तुम्हाला अभ्यासामध्ये काही असं जाणवलं का की कशा पद्धतीनं झुंज दिली आहे? तेच तो वैशिष्ट्य आपलं मावळायचं. म्हणजे खरोखर ही एकच लढाई नाही, अनेक लढाईमध्ये असे प्रसंग आले आहेत की खालून गड वरती चढायचा, लपत, भूक लागलेली, जेवण वेळेवर मिळते नाही मिळते, बरं मशाली पेटवावी तरी शत्रूला सावध होईल. अंधाराचा गड चढायचा आहे, त्यावेळी अंधारामध्ये त्या वाटा माहिती पाहिजेत. मग सांगितल्याप्रमाणे ठीक आहे, वरती आल्यानंतर चंद्रोदय होणार होता, वरती प्रकाश आहे, पण आता चढताना खालनं मशाल लावलं तर शत्रू सावध होणार आहे. बरोबर. त्यामुळे त्या अंधारामध्ये त्या वाटेने वरती यायचे. काही ठिकाणी रॅपलिंग सुद्धा करावं लागलं असेल, म्हणजे ज्याला आपण ह्याच्यावरती चालणं खोपरावरती आपण म्हणतो की लपत लपत जसं सैन्य चालतं तसं सुद्धा करावं लागलं असं. अशा परिस्थितीमध्ये मग दमून भागून वरती यायचं. वरती आल्यानंतर विश्रांतीला वेळ नाही आणि लगेच आक्रमण करायचं आणि ते यशस्वी करायचं. ही फार मोठी खासियत महाराजांच्या सैन्याची होती. किती वेळासाठी ती लढाई झाली होती? किती वेळ चालली? ती साधारणतः मध्यरात्री सुरू झाली, म्हणजे 2 नंतर. हा 2 चंद्र दिसाल्यानंतर मध्यरात्री सुरू झाली आणि पहाटे म्हणजे सूर्योदयाच्या आतमध्ये ती संपलेली होती. त्याचा निकाल लागला होता. कारण 1500 सैन्यावरती गडावरती होतं उदयभानाचं. आपले 501 लोक होते, त्यातले आपले काही पडले लोक, त्यांचेही काही पडले, परंतु यश आलं सूर्योदयापूर्वी. तर लढाईचे काही अवशेष किंवा काही तेव्हाच्या काही गोष्टी अजून पण कुठे बघायच्या असतील तर बघता येतं? नाही, दुर्दैवाने काहीच नाही लढाई. आणि थोडक्यात कसं की उदयभान गेला हेच म्हणजे ते गड आला हे झालं ना. म्हणजे पहिल्यांदा तानाजी मालुसरे गेले, हो, नंतर मग तेव्हा उदयभान होता ना. हा, तो जखमी झाला होता, त्याच्यावरती पण वार झालेले होते, तलवारीचे घाव बसले होते, पण तोही नंतर गेला. कुठलाही गड जिंकला हे कधी म्हटलं जातं? आता ते असं ठरलं होतं, म्हणजे त्यावेळेचं ते ज्याला साईन लँग्वेज म्हणता येईल किंवा काय, एक महाराज राजगडावरती होते आणि गड जिंकला त्यावेळी जी संदेश वाहनाची जी काय कम्युनिकेशनची जी सिस्टीम होती, गडावरती पाग्याचे खण असायचे. पाग्याचे खण म्हणजे गवती झोपड्या असायच्या काही, किंवा गवताची गंजी असायची वरच्या जनावरांसाठी. मग ती ओलं गवत पेटवलं की तो वेगळा धूर निघायचा, सुकं गवत पेटवलं की वेगळा पांढरा धूर, काळा धूर असं निघायचा. मग ते पाग्याचं खण त्यावेळी गडावरनं पेटवला गेला, पांढरा धूर निघाला तो, आणि तो जाळ आणि ते धूर राजगडावरून व्यवस्थित दिसत होतो.
दिसलं असेल त्यावेळी. हम्म. कारण तसंही आताही दिसतं राजगड सिंहगडावरचं बरंचसं दिसतं असेल. बरोबर. तर ते मग महाराजांना ओळख पटली की गड स्वराज्यामध्ये आलंय. त्यामुळे ते तोपर्यंत हे कळलं नव्हतं की तानाजी मालुसरे पडलेत म्हणून. हो. मग सकाळी एक स्वार राजगडावरती जाऊन त्यांनी ती बातमी दिली. म्हणजे जसं मूवीत दाखवलं गेलं होतं की उदयभान तेव्हाच मेला, तो वरतून खाली पडला असं दाखवलं गेलं मूवीमध्ये. नाही, तो गडावरतीच त्याला मरून आणले. गडावरती गडावरतीच. पण मग 1500 सैन्य आणि हे आपण 500 सैन्य होते. आता थोडक्यात मला एक तेव्हाची सायकोलॉजी मला हे होते इंटरेस्टिंग वाटते की ज्यानं गंजी पेटवली असेल, कसं डिसाईड केलं असेल की आपण जिंकलोय. जाहीर केलं असतं तेवढे ना. ज्यावेळी उदयभान पडला, बाकीच्या सैन्यांनी सरेंडर केलं मोगलांच्या. मग त्यावेळी जल्लोष झाला आपला की बाबा जिंकलो आपण आता. आणि मग ती बातमी महाराजांना द्यायची, तेव्हा ते सांगितलं गेलं. आणि काय गोष्टी अशा कळल्या तुम्हाला की बाबा जेव्हा PhD करायला गेलो आणि अरे हे एवढं गोष्टी का खूप महान वाटलं, खूप भारी वाटलं. अरे काय यार, मग त्याच्यात पुरातत्वामध्येच मागे जावं लागलं आणखी. आता म्हणजे इतिहासामधले तर आहेतच आहे. म्हणजे मी सांगितलं की सातवाहन काळापासूनची परंपरा आहे सिंहगडाला. बरोबर. म्हणजे मी ज्यावेळी गड भटकंती करत होतो, म्हणजे ज्यावेळी माझं फील्डवर्क असायचं, त्यावेळी मी सगळ्या डोंगर वाटा जेवढ्या सिंहगडावरती येतात हा. त्या सगळ्या वाटा परिसर माझा फिरून झालेला आहे. प्रत्येक वेळी आपला प्रश्न असतो की बाबा यादव काळापर्यंत गड होता, त्याचे उल्लेख मिळतात बरोबर. 12व्या-13व्या शतकामध्ये. मग त्याच्या मागे आणखी काय होतं? असं नाही की गड एका दिवसामध्ये बांधला आणि तयार झाला. बरोबर. ज्या अर्थी यादव राजवटीमध्ये होता त्या अर्थी त्याला जी तटबंदी संरक्षणदृष्ट बांधकाम होतं, या अर्थी त्याच्याही काही शेकडो वर्ष आधी तर काहीतरी असतं ना असं. बरोबर. असं मागं किती जायचं, अजून किती जायचं. मग ते भटकंती करता करता सर्वेक्षण करता करता तिथे एक लेणी आहे एका छत्रपती राजा महाराजांच्या समाधीच्या उत्तर दिशेला डोंगररांगी आहे. त्याला डोंगररांगी लेणी आहे. त्याला स्थानिक लोक पांडवगड म्हणतात. आणि त्या पांडवगडीमध्ये आपण गेलो, खानापूरच्या दिशेने जात येतो वरती आपण पायी. तिथे एक 50-60 लोक बसलेली अशी जागा, कोरलेली लेणी व्यवस्थित. त्याला एक बाक आहे कोरलेल्या दगडामध्ये, मध्ये एक पार्टिशन आहे, वा. एक छोटंसं पाण्याचं कुंड आहे. तिथं अनेक शिकारी लोक किंवा स्थानिक गुराखी वगैरे जाऊन राहतात, तिथं आडसं घेतात. चूल वगैरे ते पेटवलं दिसते तिथं. पण जेव्हा मी तिथं गेलो पहिलं, मी त्याची मेजरमेंट मला घ्यायची होती सगळी. आणि मग मी ते सगळं पाहत असताना मध्ये एक पार्टिशन आहे, त्याच्यावरती मला एक अक्षर कोरलेलं दिसतं. आणि मग ते मी त्यावेळी आर्किओलॉजीमध्ये शिकत असताना ब्राह्मी लिपीचा अभ्यास झालेला होता. मग ते अक्षर पाहिल्यानंतर मला कळलं की अरे हे तर स आहे. मग तो लिहिताना दिसताना ह असा दिसतो, वाचताना स. मग स म्हणजे ब्राह्मी लिपीचं अक्षर इथे कसं काय आलं? म्हणजे आजपर्यंत लोक म्हणायचे किंवा सातवाहन काळात सिंहगड होता किंवा सिंहगडाच्या पाण्याच्या टाक्याची स्थापित शैली सातवाहन काळाशी मिळती जुळती आहे. त्यामुळे जरी गड संरक्षण दृष्ट्या असत नव्हतं तरी पण मानवाचा वावर त्या ठिकाणी होता सातव्या काळामध्ये, पण त्याला पुष्टी देणारा पुरावा नव्हता ना. बरोबर. हे अक्षर पाहिल्यानंतर मग मला ते अगदी युरेका असं झालं ते की मिळालं काहीतरी. बरोबर. मग पुण्यामध्ये आमच्या डेक्कन कॉलेजचे एपिग्राफीचे लेक्चर डॉक्टर अभिजित दांडेकर सर, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी सगळं दाखवलं. आणि मग त्याची स्टाईल, मग एकच अक्षर का, शब्द का नाही एखादा. एक तर ती लेणी जी आहे ती अनफिनिश्ड आहे, अर्धवट कोरलेली. म्हणजे त्याच्यात स्पष्ट दिसतं की लेणी कोरायला सुरुवात केली बॅसल्ट दगडामध्ये, परंतु ज्यावेळी कोरता आतमध्ये गेले त्यावेळी काही ठिकाणी ठिसूळ खडक लागला. मग ते पूर्ण करून उपयोग नव्हतं, मग ते अर्धवट सोडली गेली ती. आणि मग सरांशी बोलल्यानंतर मग नाणेघाटामध्ये बरेचसे शिलालेख आहेत ब्राह्मी लिपीतले सातवाहन काळातले. त्याच्यामध्ये ही जी अक्षर येतात ती स्टाईल ही स्टाईल कम्पेअर करून मग ते सगळं महिनाभर त्याच्यात काम करून मग ते आम्ही प्रकाशित केलं की बाबा सिंहगडावरती सातवाहन काळात इसवी पहिल्या शतकामध्ये देखील मानवाचा वावर होता. ते फार मोठं संशोधन झालं. म्हणजे सिंहगड फक्त तानाजी मालुसरे हे जे पोर्ट्रेट केलं जातं की तानाजी मालुसरेंचं कर्तृत्व आहेच, प्रश्नच नाहीये. ते पण सिंहगडाचं पण स्वतःचं एक महत्व आहे. नक्कीच ते याच्यातून आपल्याला कळलं खरं तर. खूप छान वाटलं. हा, ही इन्फॉर्मेशन कुठेही खरंच दिली गेलेली नाहीये. एक लिमिटेडच हे केलेलं आहे की सिंहगड म्हणल्यानंतर गड आला आणि सिंह गेला आणि त्यामुळे महाराजांनी सिंहगड दिलं म्हणून नाव. नाही का त्याच्या आधी सिंहगडाचं नाव तानाजी मालुसरेचा प्रसंग घडला 1670 साली 4 फेब्रुवारी. परंतु मग सांगितलं 5 एप्रिल 1663 ज्यावेळी 5 एप्रिल 1663 शाहिस्ते खानावरती रात्री छापा टाकला लाल महालामध्ये, त्याच्या 2च दिवस आधी 3 एप्रिल 1663 महाराज कोकणामध्ये स्वारीवर चालले होते. मग अशी सांगितल्याप्रमाणे की त्याच्यात त्यांनी सांगितलं की ह्या लोकांना तानाजी किंवा मोरपंत वगैरे
की तुम्ही गडावरती सिंहगडावरती जा, असं सिंहगड त्याच्यात उल्लेख आलेला आहे. हो कोणत्या 1670च्या आधी सुद्धा सिंहगडचं नाव 1656च्या सुमारास दिलं गेलं असावं असे शक्यता आहे. येस पण ही छान माहिती मिळाली सर. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण या ठिकाणी बोलवलं, संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. थँक्यू.